नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील साक्री रोडवरील मच्छी बाजार परिसरात असलेल्या गट क्रमांक 35 व 36 येथे महापालिकेच्या वतीने पेट्रोल पंप उभारण्याचा घाट घातला जात होता. मात्र या पेट्रोल पंपाला येथील स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून ही जागा एका खाजगी इसमाची असून या ठिकाणी मच्छीमारांना व्यवसाय करण्यासाठी ओटे बांधून देण्यात आले आहेत. मात्र सदर जागेवर उद्योगपतींना हाताशी धरून पेट्रोल पंप उभारण्यात येत असल्याने मच्छीमारांचा व्यवसाय धोक्यात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत या पेट्रोल पंपाला येथील स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. आज प्रजासत्ताक दिन या पेट्रोल पंपाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने या उद्घाटनाकडे पालकमंत्र्यांनीच पाठ फिरवल्याचे यावेळी पाहायला मिळाले. सत्तार सय्यद कासिम, मी राहणार मोगलाई, सामाजिक कार्यकर्ता. हा सर्वे नंबर 35 गट क्रमांक 35-36 हा त्या माझे नातेवाईक आहे, यांच्या आजोबाचा आहे. हा पण यांचे वारस आहे. हा सर्व आहे ना उभे वारस आहे. हा जागा आमची मूळ मालका हक्काची आहे, बरोबर. पण काही नगरपालिकेचे अधिकारी या लोकात बरेचसे मोठे उद्योगपतीचे हात मिळवणी करून इथे पेट्रोल पंप टाकायचं सांगताय आणि पेट्रोल पंपासाठी 2-3 दिवसापासून या गरीब लोकांना आम्ही जी कमेंटमेंट करून हा मासेमार आमच्या समाजचे बंधू बिल समाजाचे बंधू यांना आम्ही बिना भाड्याने कमेंटमेंटवर दिलेली होती. त्यांचे पूर्ण ओटे मोकळे करून टाकले. म्हणजे हा लोकांची ओटे बांधायची परिस्थिती नाही. हा गरीब लोकांचे ओटे मोडले गेले कोर्टात. म्हणजे आमच्या आजोबांनी जे ह्या जागामधून काही जागा दान केलेली आहे, वक्फ केली आहे, त्याच्या बी पेंडिंग आहे मॅटर. आणि आमच्या विभागीय आयुक्ताकडे आमच्या मॅटर पेंडिंग असताना नगरपालिकांचे लोक काही अधिकारी कर्मचारी येऊन आणि पोलीस प्रशासनाला कुठल्याही परवानगी नसताना पोलिसांचा दुरुपयोग करून त्यांची दिशाभूल करून पोलीस प्रशासनाची इथे येऊन आम्हाला हा लोकांना सर्वांना त्रास देतोय. मी खरं बोलतोय का खोटा? हा 100 ते 150 लोकांच्या उपासमारीची वेळ आली आहे. तर आमची नगरपालिकेतील सत्ताधारी लोकांशी बी आणि उद्योगपतींची बी हात जोडून विनंती आहे का आमची आजोबाची जागा, आमची हक्काची जागा हिसकावू नये आणि हा गोरगरिबांना बेरोजगार करू नये या बोलून जर मी काही चुकले असेल तर मी माफी मागतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.